सत्य आणि ज्ञानाचा प्रवाह, समाज आणि भक्तीचा निर्वाण, समर्थ लेखणी, समर्थ लेखणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्र सरकारने सध्या एक अतिशय कडक पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांचं लायसन परमिट रद्द करण्याची गोष्टी सुरू आहेत. सरकारने स्पष्ट म्हटलं आहे की महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे. ही गोष्ट 100% खरी आहे आणि आपण त्याचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. पण या निमित्ताने आपण आपल्या स्वतःच्या वागण्याकडे कधी पाहिलं आहे का? आज आपण टॅक्सीत बसलो किंवा रिक्षेत बसलो की लगेच हिंदी बोलायला लागतो. समोर माणूस मराठी आहे की नाही हे न बघताच आपण म्हणतो, बाई जरा इधर चलोगे. आपल्याच राज्यात आपल्याच माणसाशी आपण हिंदीत संवाद का साधतो? बघा ना, एखाद्या दुकानात गेल्यावर सुद्धा आपली ही सवय आपल्याला पाहायला मिळते. आपण सहज विचारतो, भाई ये कैसा दिया किंवा इसका भाव क्या है. समोरचा मराठी असूनही आपण ही परकीय भाषा का वापरतो हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला हे अनुभवायला मिळालं का नाही? कमेंट करून नक्की सांगा. सरकारने नियम केलेच पाहिजेत, पण खरी सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी. मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलले पाहिजे, मग समोरचा कोणताही भाषिक असो. जर आपणच मराठीत बोलायला सुरुवात केली तर समोरच्याला आपली भाषा शिकायला लागेलच. जे मराठी बोलणार नाहीत त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे ठामपणे म्हटले पाहिजे. पण त्यासाठी अगोदर आपल्याला मराठीत बोलायची सवय केली पाहिजे. जेव्हा आपण स्वाभिमानाने आपली भाषा वापरू तेव्हाच ती सगळीकडे ऐकायला मिळेल. दुकानापासून ते टॅक्सीपर्यंत प्रत्येक ठिकाणी फक्त मराठीच आपण वापरली पाहिजे किंवा त्याचा वापर आपल्याकडून व्हायला हवा. खरं तर परप्रांतीयांनी इथली संस्कृती आणि भाषा आत्मसात करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण ते कर्तव्य त्यांना आठवण करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जर आपल्याला आपली भाषा टिकवायची असेल तर हिंदीचा हट्टा सोडावा लागेल. भाई म्हणण्यापेक्षा भाऊ म्हणण्यात जो आपलेपणा आहे तो आपण जपला पाहिजे, तो आपल्याला जपावा लागेल. आजपासून आपण एक नियम करूया, संवाद फक्त आणि फक्त मराठीतच करूया. बघा मग आपोआप संपूर्ण महाराष्ट्रात आपली मायबोली मराठी घुमल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग मराठी भाषेचा सन्मान आपण करूया आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण राखूया. मित्रांनो, माझे म्हणणे आपल्याला पटले असेल तर व्हिडिओला आपल्या परिजनांकडे शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आम्हाला जॉईन देखील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.